श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आर्ट क्राफ्ट रांगोळी बाय ज्योती ह्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेडी रांगोळीचा वापर करून आपण बॉर्डर रांगोळी कशी बनवायची। हे बघा, मी श्री स्वामी समर्थ नावाचा पण एक रांगोळीचा पॅच बनवलेला आहे आणि मी हे ऑरेंज आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये अजून एक फ्लॉवर बनवलेला आहे। या अगोदर मी रेड आणि पिंक बनवलेले आहे। तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा, लाईक करा, तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला दिसतील। बघा, मी फक्त एक सेंटरला जे रेडी रांगोळीचा पॅच आहे तो ठेवलेला आहे आणि त्याच्याकडेनी दोन व्हाईट कलरचे डॉट ठेवलेले आहे। आपण जे व्हाईट कलरचे डॉट आहे रांगोळीचे त्याला पाहिजे तो फ्लॉवरचा छोटासा शेप देऊ शकतो। मी फक्त सिंपल अगोदर प्लसमध्ये पेन्सिलने केलेला आहे आणि नंतर कडेच्या पाकळ्या काढत आहे। हे छोटे छोटे फुलं खूप सुंदर दिसतात, मी नेहमी काढत असते। सेंटरला आपण त्यामध्ये येल्लो, पिंक पाहिजे तो कलर टाकू शकतो। मी ही रांगोळी काढताना खूप कमीत कमी रंगांचा वापर केलेला आहे आणि खूप पटकन सुंदर अशी रांगोळी तयार होते। बघा, आता व्हाईट कलरमध्ये जेव्हा मी येल्लो टाकला तर फूल किती सुंदर दिसतंय आणि खूप सिंपल आहे। फक्त अगोदर प्लसच्या साईनमध्ये करून घ्यायचं, जेणेकरून पाकळ्या ह्या आपल्या एकसारख्या येतात। त्यानंतर आपण सेंटरचा जो व्हाईट कलरचा फ्लॉवर काढलेला आहे त्याच्या वरच्या साईडला दोन छोटेसे रांगोळीने डॉट द्यायचे आहे आणि खालच्या साईडला पण दोन छोटेसे डॉट द्यायचे आहे, जेणेकरून आपली बॉर्डर जी आहे ती पूर्णपणे कव्हर होते आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। काय होतं, रांगोळीला जेव्हा आपण असं हलक्या हाताने डॉटला प्रेस करतो ना, एक असा सुंदर सर्कल शेप येतो आणि फिनिशिंग दिसते रांगोळीची। हे बघा, आता सेंटरला जेव्हा आपण हे फ्लॉवरच्या कडेला केले दोन व्हाईट, सेम आता आपण साईडला थोडे मोठे, जो येल्लो फ्लॉवर बनवला आहे त्यापेक्षा थोडेसे मोठे डॉट रांगोळीचे टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याकडे एखाद्या छोट्याशा डबीचं झाकण वगैरे ज्याचा सरफेस प्लेन आहे त्याच्या साहाय्याने ते हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि हे बघा, मी बोटाच्या मदतीने अशा गोल कलरचा शेप त्याला देऊन घेतलेला आहे। रांगोळी काढायला खूप सोपी आहे आणि जितकी सोपी आहे तितकीच सुंदर पण दिसते। तुम्ही पण अशा रांगोळ्या घरी नक्की ट्राय करा। रांगोळीचे फक्त आपण डॉट डॉट ठेवून आणि वेगळे वेगळे शेप देतोय। पहिल्यांदा छोटासा डॉट ठेवून येल्लो कलर सेंटरला टाकून एक फ्लॉवर तयार केलं, सेम कडेला पुन्हा थोडासा मोठा डॉट देऊन बोटांच्या साहाय्याने सर्कल बनवलं आणि आता त्या सर्कलच्या पुन्हा वरती 3 डॉट आणि खाली पण 3 डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने सरकवून घ्यायचं। सोपं आहे, आपण जर प्रॅक्टिस केली ना तर येतं। तर हे बघा, मी साईडला पाकळ्या 2 आणि सेंटरला वरती एक पाकळी। मी व्हिडिओ कुठेही स्पीड वाढवलेला नाही आहे, काहीच नाही, जसं मी काढलं आहे तसंच तुम्हाला दाखवते, कारण तुम्हाला पण समजत असेल की व्हिडिओचा स्पीड फास्ट वगैरे नाही आहे। हे बघा, असं खूप पटकन होतं, फक्त बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित असा पाकळीचा आकार द्यायचा। थोडे थोडे डॉट हे बाहेरच्या साईडला सरकवायचे आणि असं सुंदर 3 पाकळ्यांचा शेप तयार होतो। सेंटरचा सर्कलच्या दोघं कडेला अशा छान 3-3 पाकळ्यांचे फ्लॉवर आपण बनवून घेणार आहोत। फक्त बोटाच्या साहाय्याने हलकं हलकं सरकवायचं आणि थोडासा गोल असा शेप द्यायचा, सुंदर। आणि आता जो मधला स्पेस आहे सेंटरचा तिथे मी येल्लो कलरचे छोटे छोटे डॉट देते। तुम्हाला रांगोळी आवडत असेल तर प्लीज नक्की लाईक करा आणि कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगा। सेंटरला मी रेडी रांगोळीचा पॅच ठेवलेला आहे, तो पण कसा वाटतो ते मला नक्की सांगा, कारण कधी कधी घाई असते, रांगोळी काढायला वेळ मिळत नाही। मग ह्या रेडी रांगोळी अशा छोटे छोटे पॅचेस ठेवून आणि साईडला आपण पाहिजे त्या सुंदर अशा रांगोळ्या तयार करू शकतो। आता मी साईडला पुन्हा एक सेंटरला मोठी लाईन आणि त्याच्या कडेला छोट्या छोट्या लाईन देते आहे, जेणेकरून रांगोळीला एक छान असा लुक येईल। तुम्हाला रांगोळी आवडली की नाही हे मला नक्की सांगा।
मी असे छान छान छोटे छोटे पॅचेस बनवत असते आणि त्याचा वापर करून रांगोळी कशी तयार करता येईल हे तुम्हाला मी दाखवत असते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ माझे बघत राहा। मी प्रयत्न करेल मला जितकं छान व्हिडिओ बनवता येईल किंवा पॅचेस तुमच्यासोबत शेअर करता येईल तितकं मी ट्राय करेल। आता आपण जे सेंटरला ठेवलेले होते पॅचेस त्याच्याकडे मध्ये जे व्हाईट सर्कलला मी पिंक आणि ब्ल्यू कलरमध्ये छोटे छोटे डॉट देते। बघा लगेच रांगोळीचा लुक कसा छान आलेला आहे। झाली 2 मिनिटात आपली बॉर्डर रांगोळी तयार। हे बघा मी थोडंसं तुम्हाला अजून लांबून आणि हा जो नेक्स्ट पॅच बनवलेला आहे मी हा ऑरेंज आणि ग्रीनमध्ये एक आणि हा दुसरा ब्लू आणि ग्रीनमध्ये वेगळ्या शेपमध्ये एक फ्लॉवर बनवलेला आहे ते मी प्लेस केलेला आहे सेंटरला। म्हणजे आपल्या रांगोळ्या बघा किती छान दिसतात। फक्त मी सेंटरचं फूल बदललेलं आहे। पॅचेस उचलायचं आणि ठेवायचं। रेडी रांगोळी ही वापरायला खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करा।